नमस्कार मंडळी, मी प्रतीक्षा आणि स्वागत आहे माझे बेरोजगार मुलगी टू DevOps इंजिनियर 45 डेज चॅलेंजच्या 12व्या दिवशी. कालच्या व्हिडिओमध्ये मी CI/CD म्हणजे काय आणि ते कसं काम करतं हे समजून घेतलं आणि खरंच सांगते ते शिकताना खूप भारी वाटलं. कारण CI/CD म्हणजे ऑटोमेशन, म्हणजे आपलं रिपीट होणारं काम कमी करणं आणि प्रोसेस फास्ट करणं. आज मी थोडं खोलवर गेले, CI/CD सेटअप कसं करायचं, त्यासाठी कोणकोणते टूल्स लागतात ते समजून घेतलं. जसं जेनकिन्स, GitLab CI/CD, सर्कल CI आणि Azure पाईपलाईन्स. त्यात मला कळलं की जेनकिन्स हे सर्वात जास्त वापरलं जाणारं टूल आहे. म्हणून ठरवलं चला सुरुवात करूया जेनकिन्स पासून. आज मी जेनकिन्स काय आहे, ते कसं काम करतं, जेनकिन्स जॉब म्हणजे काय, प्लगइनचा काय रोल असतो आणि जेनकिन्स पाईपलाईन कशी तयार होते आणि ट्रिगर कसे होते हे सगळं शिकले. आणि तुम्हाला आठवतंय ना, मी प्रत्येक टॉपिकवर एक प्रॅक्टिकल करून बघते. त्याचा फायदा आता जाणवतोय, कारण कॉन्सेप्ट क्लिअर असल्याने जेनकिन्स समजायला पण सोपं वाटलं. जेनकिन्स हा DevOpsमधला खूप महत्त्वाचा टॉपिक आहे, म्हणून आज थोडं जास्त डिटेलमध्ये जाऊन समजून घेतलं आणि नोट्स पण बनवले. उद्या आपण प्रॅक्टिकली जेनकिन्स सेटअप करून बघणार आहोत. आजचा दिवस खूप प्रोडक्टिव्ह आणि नॉलेज ग्रॅबिंग गेला. आता खरंच असं वाटतंय अजून एक स्मार्ट आणि क्रिएटिव्ह पाऊल चढलं DevOps इंजिनियर बनण्याकडे. तर भेटूया उद्या नवीन टॉपिक सोबत. अजून एक पाऊल DevOps इंजिनियर बनण्याकडे. फॉलो फॉर माय 45 डेज DevOps जर्नी. बेरोजगार मुलगी टू DevOps इंजिनियर. टाटा.